Hello friends, today we are going to start with the adder circuit. In this video lecture, we will see what is adder circuit, what is the definition of adder circuit, where it is used, then how the adder circuits are designed, what are the types of adders. सो ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत ॲडर सर्किट म्हणजे काय, त्याचे वेगवेगळे टाईप्स कोणते आहेत, ते डिझाईन कसं करायचं, ते कुठे यूज होतं. सो आत्ताच नावामध्ये जसं तुम्हाला समजतं ॲडर म्हणजे काय, टू ॲड म्हणजे ॲडिशन. सो ॲडर म्हणजे एक असं कॉम्बिनेशनल सर्किट आहे दॅट विल ॲड्स द बिट्स, 2 or more बिट्स. आता तुम्हाला माहिती आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये फक्त आपण बायनरी वर्ड्सच्या रिलेटेडच असतो, म्हणजे आयदर 0 or 1 हे बायनरी डिजिट्स असेल. सो ॲडरचं फंक्शन काय आहे, टू ॲड दीज बायनरी डिजिट्स. नॅचरली तुमचा पुढचा प्रश्न असेल की हे कुठे यूज केलं जातं. तर ॲडर हे सर्किट असं आहे, जनरली तुमचं एक कॉमन एक्झाम्पल कॉम्प्युटरमध्ये जे पण काही जे ॲडिशनची होती बाय दिस ॲडर सर्किट, त्यानुसारच ॲडिशन होणार आहे. त्यानंतर कॅल्क्युलेटर जे तुम्ही यूज करता डेली यूजमध्ये, कॅल्क्युलेटर तिथे वेगवेगळे कॅल्क्युलेशन्स करता, तिथे जे ॲडिशनचं जे ऑपरेशन आहे दॅट इज परफॉर्म बाय दिस ॲडर सर्किट. सो ॲडर इज बेसिकली अ कॉम्बिनेशनल सर्किट विच इज यूज टू ॲड 2 or more बायनरी डिजिट्स. सो आय एम रायटिंग द डेफिनेशन ऑफ ॲडर सर्किट. ॲडर हे कॉम्बिनेशनल सर्किट आहे. इट इज द कॉम्बिनेशनल सर्किट which is used to add 2 or more बायनरी बिट्स. सो ॲडर हे असं सर्किट आहे की जे ॲडिशन करण्याकरता यूज होतं 2 किंवा जास्त बायनरी बिट्सची किंवा डिजिट्सची. आता हे ॲडिशन करताना पण काही सर्टन रूल्स आहेत जे तुम्ही सेकंड युनिटमध्ये बघितले बायनरी ॲडिशनचे. ते रूल्स फक्त मी इथे लिहितो. रूल्स फॉर ॲडिशन म्हणजे ॲडर सर्किट ॲडिशन ऑपरेशन परफॉर्म करताना कोणते रूल्स यूज होतात ते आपण इथे बघणार आहोत. सपोज इथे 2 बिट्स आहेत A and B. 2 जर इनपुट असेल, तुम्हाला माहिती आहे त्याचं कॉम्बिनेशन 0 0 1 1 अँड 0 1 0 1. सपोज दीज आर द 2 बिट्स. ॲडरमध्ये जो रिझल्ट येतो दॅट इज इन द फॉर्म ऑफ सम S अँड कॅरी C. सम आणि कॅरी ह्या 2 फॉर्मॅटमध्ये रिझल्ट असतो. सपोज 2 बिट्सची ॲडिशन करायची, त्याच्याकरता हे रूल्स आपण जस्ट रिवाईज करतोय जे तुम्ही सेकंड चॅप्टरमध्ये बघितलेलं आहे. 0 + 0 सम इज 0, कॅरी इज ऑल्सो 0. 0 + 1 1 सम इज 1, कॅरी इज 0. 1 + 0 सम इज 1, कॅरी इज 0. 1 + 1 सम इज 0 अँड कॅरी 1. सो ॲडर सर्किट आपल्याला स्टडी करताना तुम्हाला हे रूल्स फॉलो करत जावे लागणार आहेत. आता मग ॲडर सर्किटचे जे मेन फंक्शन आहे ते काय आहे, तर 2 बिट्सची ॲडिशन करणं. 2 किंवा जर जास्त बिट्स असेल तर त्याची ॲडिशन करणं. तर ॲडर सर्किटचे पण 2 टाईप्स आहेत. तर ते टाईप्स आपण बघू. ॲडर सर्किटचे कोणते टाईप्स आहेत. 2 तुम्हाला मी डायग्राम ड्रॉ करून दाखवतो की जेणेकरून तुम्हाला ॲडरचे जे टाईप्स आहेत त्यातला डिफरन्स इझिली क्लिअर होईल. ॲडर्स आर ऑफ 2 टाईप्स, हाफ ॲडर अँड फुल ॲडर. आय एम ड्रॉइंग द ब्लॉक डायग्राम ऑफ बोथ ऑफ these. A and B, these are the inputs to the half adder and the outputs are sum म्हणजे addition and carry C. It is a block diagram of half adder. And here are the inputs A, B, and another input is C in, that is carry in, and the output are same, that is sum S and carry C.
सो दोन जर तुम्ही ब्लॉक डायग्राम जर बघितल्या तुम्हाला इथे क्लिअरली डिफरन्स आयडेंटिफाय होईल हाफ ॲडर आणि फुल ॲडरमध्ये काय आहे. इथं हाफ ॲडरमध्ये बघा इनपुट्स किती आहे, 2 इनपुट्स आहे ए अँड बी. इथं मी इनपुट्स लिहिलेले आहेत आणि सम आणि कॅरी हे आहेत आउटपुट. आणि इथं फुल ॲडरमध्ये बघा क्लिअरली डिफरन्स, देर आर द 3 इनपुट्स ए बी अँड सी इनपुट वाईल द आउटपुट्स आर ओनली 2, दॅट इज सम अँड कॅरी. सो दोघांमधला मेन डिफरन्स काय तर इनपुटमध्ये 3 इनपुट जे आहेत ते फुल ॲडरमध्ये आहे आणि 2 इनपुट आहेत ते हाफ ॲडरमध्ये. हा मेन डिफरन्स आहे हाफ आणि फुल ॲडरमध्ये. हाफ ॲडरचा डिसॲडव्हान्टेज काय आहे की इथे फक्त तुम्ही 2 बिट्सचीच ॲडिशन करू शकतात. हा जो ड्रॉबॅक आहे दॅट इज ओव्हरकम बाय द फुल ॲडर. फुल ॲडरमध्ये तुम्ही 3 बिट्सची ॲडिशन करू शकतात ए बी अँड सी इनपुट. सो हाफ ॲडर जनरली प्रॅक्टिकली यूज होत नाही, प्रॅक्टिकली फुल ॲडर हे यूज होतं. बाकी आउटपुट दोघांचे सेम, सम अँड कॅरी. इथे पण आउटपुट सम अँड कॅरी. सो दॅट इज द बेसिक डिफरन्स बिटवीन हाफ ॲडर अँड फुल ॲडर. आता आपण 1 बाय 1 हाफ ॲडर म्हणजे काय ते बघू, ते डिझाईन कसं करायचं ते बघू आणि त्यानंतर मग फुल ॲडरकडे आपण जाऊ. सो वी विल स्टार्ट विथ द हाफ ॲडर. So see here, now I am drawing the half adder block diagram. Block diagram same जशी आता आपण ड्रॉ केली हाफ ॲडरची, that is the same diagram. I am writing here half adder. Half adder it having 2 inputs. Let us assume A input, B. Of course it is binary inputs. Binary means it is in the form of zeros and 1. Output are sum S and carry C. आता ही बेसिक ब्लॉक डायग्राम आहे हाफ ॲडरची. एक्झाममध्ये ज्यावेळेस क्वेश्चन विचारतात ब्लॉक डायग्राम त्यावेळेस ही ब्लॉक डायग्रामच ड्रॉ करायची. आणि जर सर्किट डायग्राम जर विचारला असेल, सर्किट डायग्राम म्हणजे तुम्हाला तिथे गेट्स ड्रॉ करावे लागतील, स्पेसिफिक गेट्स. आणि ही झाली ब्लॉक डायग्राम ऑफ हाफ ॲडर. आता ट्रूथ टेबल जर तुम्ही म्हणाल, ट्रूथ टेबल ऑफ हाफ ॲडर, ट्रूथ टेबल म्हणजे काय असतो तर दॅट इज द रिलेशनशिप बिटवीन इनपुट्स अँड आउटपुट्स. सो आय एम ड्रॉईंग द ट्रूथ टेबल हियर. सो पहिला कॉलम जो आहे तो इनपुटचा. इनपुट्स किती आहे 2. सो ए अँड बी दीज आर द इनपुट्स अँड आउटपुट्स. आउटपुट्स काय काय आहेत सम अँड कॅरी. सो आय एम रायटिंग हिअर सम एस. सम एसचा एक कॉलम आणि कॅरी. इन शॉर्ट इट इज रिटन ॲज सी. आता ए अँड बी दोनच इनपुट्स असल्यामुळे पुन्हा कॉम्बिनेशन काय येणार 0 0 1 1 0 1 0 1. जसं आत्ताच आपण ॲडिशनचे रूल्स बघितले तोच सेम टेबल इथे येणार. 0 + 0 ॲडर आहे म्हणून ॲडिशन 0 + 0. सम इज 0, कॅरी इज ऑल्सो 0. 0 + 1 सम इज 1, carry is 0. 1 + 0 sum is 1, carry is 0. 1 + 1 sum 0 and carry 1. आता आपल्याला हाफ ॲडर डिझाईन करायचं आहे. तर हाफ ॲडर डिझाईन करताना तुम्हाला लॉजिक गेट्स लागणार आहेत. ते लॉजिक गेट्स डिझाईन करण्याकरता त्याच्याकरता आधी आपल्याला बुलियन्स इक्वेशन लागेल. त्या बुलियन्स इक्वेशनवरूनच आपण जे ॲडर्स आहेत ते डिझाईन करू शकतो. सो तुम्हाला ॲडर डिझाईन करताना ह्या ट्रूथ टेबलवरून डिझाईन करायचे म्हणून तुम्हाला आधी के मॅप ड्रॉ करावं लागेल. सो आय एम गिविंग हेडिंग हिअर के मॅप फॉर 2 आउटपुट करता तुम्हाला के मॅप लागेल. आउटपुट 2 आहे, एक सम करता आणि कॅरी करता. सो के मॅप फॉर सम. आधी के मॅप फॉर सम आपण बघू. आता हा के मॅप प्लॉट करताना आपल्याला बघावं लागेल की 2 व्हेरिएबलचा प्लॉट करावा लागेल, 3 व्हेरिएबलचा का 4 व्हेरिएबलचा. त्याचा आन्सर सिम्पल आहे, 2 व्हेरिएबलचाच आपल्याला के मॅप इथे प्लॉट करावा लागणार आहे. का 2 व्हेरिएबलचा? कारण इथे किती आहे 2च इनपुट्स आहे म्हणून 2 इनपुट करताचा जो के मॅप आहे तो. म्हणजे टोटल 4 बॉक्सेस असतील इथे लाईक दिस. आपण के मॅपमध्ये डिझाईनमध्ये बघितलेलंच आहे. आणि कोणकोणते इनपुट्स आहे किंवा कोणकोणते व्हेरिएबल्स आहे ए अँड बी. सो आय एम रायटिंग हिअर ए अँड बी.
आता एकच इथे इनपुट असल्यामुळे या साईडला त्याचे दोनच स्टेट्स असतील, आयदर 0 और 1. इथे पण आयदर 0 और 1. इथे 0 असल्यामुळे पुन्हा ए कॉम्प्लिमेंट, 1 असल्यामुळे ए. इथे 0 असल्यामुळे इथे बी कॉम्प्लिमेंट, 1 असल्यामुळे फक्त बी असेल. आता हा के मॅप आपण सम करता बघतोय, त्याच्यामुळे हा कॅरीचा टेबल इकडे बघूच नका, फक्त समचा टेबल आणि काय इनपुट कॉम्बिनेशन आहे ते बघायचं. म्हणजे A0 B0 असल्यावर सम काय आहे, 0 आहे. फक्त या बॉक्सेसमध्ये आपल्याला समचे थोडक्यात आउटपुट लिहायचे. समचा हा जो कॉलम आहे तो इथे फिल करायचा आहे. आता सपोज A0 B0 सम काय येणार, 0, म्हणून मी या बॉक्समध्ये लिहिणार 0. नेक्स्ट आपण बघू A0 आणि B1 0 1. A0 B1 असल्यावर सम काय आहे, 1 आहे, म्हणून इथे 1. नेक्स्ट 1 अँड 0, A1 अँड B0, A1 अँड B0 असल्यावर सम येणार इथे 1. आणि लास्टला 1 1, A1 B1, A1 अँड B1 सम काय असेल, 0. हा समचा टेबल असल्यामुळे आपण कॅरीचा आउटपुट कन्सिडर केला नाही, हा फक्त समचाच के मॅप आहे इथे. आता याच्यावरून आपल्याला बुलियन्स इक्वेशन राईट डाऊन करायचं आहे. आता याच्याकरता आपल्याला ग्रुपिंग करावे लागेल. इथे दोन शेजारी वन्स नाही आहेत, त्याच्यामुळे इंडिव्हिज्युअल जो 1 आहे त्याचं आपल्याला ग्रुपिंग करावं लागेल. म्हणून प्रत्येक 1 करता आपल्याला एक इक्वेशन मिळेल. आता सपोज हा जर मी 1 कन्सिडर केला, याच्याकरता मीन टर्म्स येणार आहेत 1 A बार इंटू बी. जो रो आहे तो आणि जो कॉलम येतो यांचं फक्त मल्टिप्लिकेशन, म्हणजे याच्याकरता इक्वेशन येणार ए कॉम्प्लिमेंट इंटू बी. आणि नंतर सिंगल 1 हा आहे, याच्याकरता इक्वेशन येणार ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. हा इथे बी कॉम्प्लिमेंट आणि ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आता हे इक्वेशन आपण कशाकरता लिहितोय, सम करता, म्हणून मी इथे कॅपिटल एस लिहिणार. एस स्टँड्स फॉर सम. सम करता मग इक्वेशन काय येणार, ए कॉम्प्लिमेंट बी प्लस A into B complement. Or you may say that S is equal to, तुम्ही बुलियन्स अल्जेब्रा नुसार जर बघाल तर A बार इंटू बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. हे काय आहे, एक्सॉर गेट आहे, ए एक्सॉर बी. सो इट इज द इक्वेशन फॉर हाफ ॲडर फॉर सम. जसा तुम्ही के मॅप सम करता राईट डाऊन केला, तसाच तुम्ही के मॅप कॅरी करता देऊ शकतात. के मॅप फॉर कॅरी, पुन्हा दोनच व्हेरिएबल असल्यामुळे के मॅप सेम ए बी. इथे पुन्हा 0 1 0 1. हिअर ए कॉम्प्लिमेंट अँड ए, बी कॉम्प्लिमेंट अँड बी. आता फक्त कॅरीचा कॉलम बघायचा, समचा कॉलम जो काय करायचा इग्नोर करायचा. A0 B0 0 0 असेल तर इथे 0 येणार, 0 1 असेल तर कॅरी 0 0 1 म्हणून इथे कॅरी 0 येणार. 1 0 असेल तर कॅरी 0, 1 0 असेल तर कॅरी 0, 1 1 असेल तर कॅरी 1 येणार. आता इथे एकच 1 आहे, त्याच्यामुळे ह्या एकाचंच ग्रुपिंग होणार. ते ग्रुपिंग कसं येणार, आता 1. याच्याकरता इक्वेशन काय लिहिणार आपण, मीन टर्म्स ए इंटू बी. इकडे बघायचा कोणता रो आहे, एचा रो आहे, आणि कॉलम कोणता आहे, बीचा. ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणून ए इंटू बी. सो हे जे इक्वेशन आलं, सी इज इक्वल टू ए इंटू बी, हे इक्वेशन कशा करता आलं, हे कॅरी करता आलं. आता लास्ट स्टेप जी आहे आपली ती लॉजिक डायग्राम ड्रॉ करायची. हा असंच तुम्हाला स्टेप बाय स्टेप जावं लागेल प्रत्येक सर्किटकडे. म्हणजे सर्किट डिझाईन करताना आधी त्याची ब्लॉक डायग्राम ड्रॉ करायची. ब्लॉक डायग्राम ड्रॉ केल्यानंतर त्याचा ट्रूथ टेबल ड्रॉ करायचा. ट्रूथ टेबलवरून के मॅप प्लॉट करायचा. के मॅपवरून बुलियन्स इक्वेशन लिहायचं, आणि बुलियन्स इक्वेशन आलं त्यानंतर मग आपण त्याची लॉजिक डायग्राम ही ड्रॉ करू शकतो. नाऊ वी विल सी द लॉजिक डायग्राम ऑफ द सेम. आता इथे दोन इक्वेशनवर फोकस करा. एस इज इक्वल टू ए एक्सॉर बी किंवा ए बार बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. पण जर सर्किट डायग्राम जर विचारली तर त्याच्याकरता लॉजिक गेट लागेल. ए एक्सॉर बी हे सम करता आणि कॅरी करता ए इंटू बी, हे एक्सॉर आहे म्हणून हे कसलं साईन आहे, प्लस आणि सर्कल एक्सॉरचं, म्हणून तिथे तुम्हाला एक्सॉर गेट लागेल. सो आय एम रायटिंग हिअर द सर्किट डायग्राम फॉर हाफ ॲडर, और यू मे से द लॉजिक डायग्राम. सो सर्किट डायग्राम ड्रॉ करताना आपण
हे जे बुलियन्स इक्वेशन आले त्यानुसार ड्रॉ करतोय. एक्सऑर गेट. एक्सऑर गेट का घेतलं आपण, कारण इथं सम करता आपलं इक्वेशन आलेलं आहे एस इज इक्वल टू ए एक्सऑर बी. दोन इनपुट्स असल्यामुळे हे दोन इनपुट ए बी, म्हणून इथे एक्सऑर गेटचं आउटपुट काय येणार, एस इज इक्वल टू ए एक्सऑर बी. ए एक्सऑर बी एक्सऑर गेट असल्यामुळे, आणि कॅरी करता आहे ए इंटू बी. आता इंटू साईन असल्यामुळे, मल्टिप्लिकेशन असल्यामुळे लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑपरेशन कोणता गेट परफॉर्म करतो, दॅट इज द अँड गेट. म्हणून मी इथे अँड गेट एक ड्रॉ करणार. आता ए इनपुट इथून घेणार, हे आलं माझं ए इनपुट. सेकंड बी इनपुट इथे घेणार, सो हे बी इनपुट आलं. म्हणजे हे कॅरी करता काय आलं, सी इज इक्वल टू ए इंटू बी. सो ही फायनल सर्किट डायग्राम म्हणा किंवा लॉजिक डायग्राम झाली ही ॲडरची. एक्सऑर गेट का घेतलं, कारण इथे आलं एस इज इक्वल टू ए एक्सऑर बी, म्हणून इथं एक्सऑर गेट घेतलं. कॅरी करता आलं ए इंटू बी, म्हणून सी इज इक्वल टू ए इंटू बी आलं. आता आपली पुढची जी स्टेप असेल ती असेल, समजा एक्झामला जर क्वेश्चन विचारला, ड्रॉ द हाफ ॲडर सर्किट युझिंग कन्व्हेन्शनल गेट किंवा बेसिक गेट्स, त्यावेळेस ही डायग्राम येणार नाही, कारण एक्सऑर गेट हे बेसिक गेट नाही आहे. सो बेसिक गेट्स म्हणजे आपले कोणते, नॉट असेल, अँड असेल, ऑर असेल, हे आपले बेसिक गेट्स असेल. सो ती डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला हे इक्वेशन यूज करावं लागेल, एस इज इक्वल टू ए बार इंटू बी प्लस ए बी कॉम्प्लिमेंट. इथे तर ऑलरेडी अँड गेट आहेच, अँड गेट हा बेसिक गेट आहे. तीन बेसिक गेट कोणते, अँड असेल, ऑर असेल किंवा नॉट गेट असेल, हे बेसिक गेट झाले. म्हणून त्यावेळेस तुम्हाला हे इक्वेशन यूज करावं लागेल. सो आय एम गिविंग द हेडिंग हिअर, हाफ ॲडर युझिंग कन्व्हेन्शनल गेट्स. कन्व्हेन्शनल म्हणजेच बेसिक गेट्स म्हणू शकतात तुम्ही, कन्व्हेन्शनल ऑर बेसिक गेट्स. इफ द क्वेश्चन मे आस्क इन द एक्झाम, डिझाइन द हाफ ॲडर युझिंग कन्व्हेन्शनल गेट्स ऑर बेसिक गेट्स, यू नो द इक्वेशन फॉर दॅट. सम एस इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट इंटू बी प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. आता इथे बेसिक गेट्स आहेत, ए कॉम्प्लिमेंट असल्यामुळे नॉट गेट येणार, इंटू साईन असल्यामुळे अँड गेट, प्लस साईन असल्यामुळे ऑर गेट. आता इथे बेसिक गेट्स डिझाईन करताना तुम्हाला काय लागणार, दोन इनपुट्स आहे ए अँड बी. सो आय एम ड्रॉइंग हिअर टू इनपुट्स ए अँड बी हिअर. आता ए कॉम्प्लिमेंट असल्यामुळे इथे पुन्हा आपल्याला लागेल इन्व्हर्टर. सो आय एम ड्रॉइंग द इन्व्हर्टर साईन हिअर. पुन्हा बी कॉम्प्लिमेंट असल्यामुळे इथे मी पुन्हा इन्व्हर्टरची साईन ब्रॉट आउट करणार. आता पहिला जर तुम्ही टर्म जर बघितली, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी आहे, म्हणून इंटू साईन असल्यामुळे आपल्याला एक अँड गेट लागणार इथे, म्हणून मी इथे अँड गेट ड्रॉ करतोय पहिल्या टर्म करता. पहिल्या टर्ममध्ये काय, ए कॉम्प्लिमेंट. आता इन्व्हर्टर जर इथून जर नेलं तर तुमची ही जी लाईन्स असेल ही ए कॉम्प्लिमेंटची असेल, म्हणून ह्या लाईनवरून मी एक प्रोजेक्शन ड्रॉ करेल इथे, म्हणजेच ही लाईन झाली ए कॉम्प्लिमेंटची. हे व्हेरिएबल इंटू काय आहे, बी आहे. बी म्हणजे ही लाईन कन्सिडर करावी लागणार आहे आपल्याला. सो ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट, म्हणून या अँड गेटचं आउटपुट इथे येणार ए कॉम्प्लिमेंट इंटू बी, कारण अँड गेट लॉजिकल मल्टिप्लिकेशन ऑपरेशन परफॉर्म करतो ऑन इट्स इनपुट. त्याचे इनपुट्स काय आहेत, ए कॉम्प्लिमेंट, आणि हे दुसरं इनपुट आपण ब्रॉट आउट केलेलं आहे बी, ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट, म्हणून इथे तसं आउटपुट लिहिलं. आता बी पासून जो इन्व्हर्टर जो ब्रॉट आउट केला आहे, ह्या इन्व्हर्टरचं आउटपुट काय येणार, ऑफकोर्स इट इज बी कॉम्प्लिमेंट. आणि दुसरं जे आपलं अँड गेट आहे, दुसरं पण अजून एक अँड गेट लागणार आहे. दोन अँड गेट का लागणार, कारण इथे एक ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशनचं, इथे दुसरं ऑपरेशन आहे मल्टिप्लिकेशनचं. सो आता इथे आहे ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, म्हणून ही जी लाईन आहे एच्या लाईनपासून अँड गेटला एक इनपुट देणार इंटू बी कॉम्प्लिमेंट. बी कॉम्प्लिमेंट म्हणजे आपल्याला ही लाईन कन्सिडर करावी लागेल बी कॉम्प्लिमेंटची. सो इथे मी लिहितो ए, आणि हे जे आलेलं आहे आपलं बी कॉम्प्लिमेंट, म्हणून इथे येणार ए इंटू बी कॉम्प्लिमेंट. पण अजून आपली कंप्लीट डायग्राम नाही झाली, आपल्याला पुढे मध्ये कोणतं ऑपरेशन करायचं, प्लस. प्लस म्हणजे लॉजिकल ॲडिशन विच इज परफॉर्म बाय ऑर गेट, म्हणून हे दोन इनपुट्स मी देणार पुढे ऑर गेटला. हे ऑर गेटचा सिम्बॉल आहे. सो हे आलं सम करता एस इज इक्वल टू
ए कॉम्प्लिमेंट बी, याचे दोन इनपुट ए कॉम्प्लिमेंट बी, ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, याची तो ॲडिशन करेल ऑर असल्यामुळे, प्लस ए इंटू बी कॉम्प्लिमेंट, हे सम करता आलं. आता कॅरी करता सेम, आता कॅरी हे फक्त सम करता झालं. सो कॅरी करता आहे ए इंटू बी. सो इथे एकच गेट लागेल कारण एकच ऑपरेशन आहे इथे मल्टिप्लिकेशनचं. सो आय एम ड्रॉइंग अँड गेट हिअर फॉर द सेम ए इंटू बी आहे, म्हणून ही जी लाईन आलेली आहे एची लाईन, इथून एक इनपुट गेलं अँड गेटला, आणि बी ही आहे बीची लाईन ए इंटू बी. सो हे कॅरी करता आलं सी इज इक्वल टू ए इंटू बी. सो इट इज अ टोटल लॉजिक डायग्राम बाय युझिंग कन्व्हेन्शनल गेट. कन्व्हेन्शनल गेट्स म्हणजेच कोणते गेट, अँड गेट असेल, ऑर गेट असेल किंवा नॉट गेट असेल, त्याच्याकरता आपण हे इक्वेशन यूज केलं. आयदर हे किंवा हे आपण यूज करू शकतो. जर एक्झाममध्ये काही स्पेसिफिक जर दिलेलं नसेल बाय युझिंग कन्व्हेन्शनल गेट्स, तर आधीची जी तुम्हाला लॉजिक डायग्राम दिली एक्सॉर गेटची, तीच डायग्राम तुमची सर्किट डायग्राम म्हणून तुम्ही प्लॉट करू शकतात. अदरवाईज यू हॅव टू ड्रॉ दिस डायग्राम.